तर एक देश एक निवडणूक विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार आहे आपण ते सुद्धा पाहूयात। संसदेमध्ये विधेयक मंजूर झाल्यास 2029 पासून ही अंमलबजावणी होऊ शकते। अनेक विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो। 2023 च्या अखेरीस निवडणुका झालेल्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो। 2025 मध्ये निवडणुका होणाऱ्या बिहार, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या विधानसभांचा कार्यकाळ फक्त 3.5 वर्षांचा असेल। 2026 मध्ये निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब यासारख्या विधानसभांचा कार्यकाळ सुद्धा कमी होणार आहे। तर एक देश एक निवडणूक या संदर्भामध्ये रामनाथ कोविंद समितीच्या अहवालामध्ये नेमक्या काय काय शिफारसी करण्यात आलेल्या आहेत पाहूयात। 2 सप्टेंबर 2023 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली। 191 दिवसांच्या अभ्यासानंतर 18,626 पानांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आला। पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस करण्यात आली। त्यानंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस करण्यात आली। त्रिशंकू परिस्थिती किंवा अविश्वास प्रस्तावासारख्या परिस्थितीमध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। लोकसभेच्या निवडणुका नव्याने झाल्यास त्या आधीच्या लोकसभेच्या उर्वरित काळासाठीच असतील। सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत वाढवावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।